आज मी जबरदस्त अशी रंगोली मॅट घेऊन आलेली आहे। तुम्हा सगळ्यांना नक्की आवडेल। लांबी आहे 90 सेंटीमीटर आणि रुंदी आहे 13 सेंटीमीटर। 4.5 बाय 4.5 इंचाचा एक चौकोन करून घेतला आणि त्यानुसार 3 भाग करून 1.5 इंचावरती अशा पद्धतीने आतमध्ये 1.5 इंचाची लाईन मारून घेतली आणि ही डिझाईन स्वस्तिक डिझाईन तयार होते। गौरी गणपतीच्या सणासाठी अतिशय उत्तम अशी ही रंगोली मॅट आहे। खूप सुंदर दिसते। पूर्ण झाल्यानंतर व्हिडिओ पूर्ण पहा। अशा पद्धतीने स्वस्तिक तयार झाली। पाऊण इंचावरती 6 डॉट काढून घ्या। त्यानंतर पाऊण इंचावरती खालचे आणि वरचे 5 डॉट काढून घ्या आणि अशा पद्धतीने फ्लावर तयार करून घ्या। फ्लावरचा डिटेलमध्ये व्हिडिओ मी उद्या दाखवत आहे। व्हिडिओ मोठा होत आहे त्यामुळे मी मला समजण्यासाठी शॉर्टकटमध्ये सांगितलं आहे। अशा पद्धतीने मरून कलरने बॉर्डर करून घ्यायचे आणि येलो कलरचे स्वस्तिक बनवून घ्यायचे। स्वस्तिकचा पूर्ण व्हिडिओ मी शॉर्टमध्ये टाकलेला आहे, तो पाहून घ्या। आणि तुम्हाला रंगोली मॅटमध्ये कोणताही प्रॉब्लेम आला तर मला नक्की सांगा, मी तो सॉल्व करायचा प्रयत्न नक्की करेल। आणि मी सगळ्यांचे कमेंट वाचत असते। खूप छान छान कमेंट करतात सगळे। आता आपण कमळाचे डिझाईन करून घेणार आहेत। कमळाला पिंक कलरचा वापर केलेला आहे। पिंक कलर आणि ऑरेंज कलरमध्ये नंतर मी त्याच्यामध्ये टाकले। मला हे रंगोली मॅट बनवण्यासाठी खूप मेहनत लागते। 4-5 तास मला कंटिन्यू ह्याच्यासाठी लागतात। तुम्ही एक लाईक केलं तरी मला समाधान वाटते। लाईक करा आणि चॅनलला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील। आणि तुम्ही बॉर्डरला मी लिप ग्रीन कलरचा वापर केला आहे। खूप सुंदर दिसतं पूर्ण झाल्यानंतर। आणि मी खाली अर्धा इंच आणि वरती अर्धा इंच सोडलं होतं आणि मध्ये 1 इंचचा गॅप ठेवलेला होता। अशा पद्धतीने